मध्यपूर्वेत आज जे युद्ध पेटलं आहे, ते आज एका दिवसात सुरू झालेलं नाही. यामागे आहे 45 वर्षांचा इतिहास. धार्मिक संघर्ष, राजकीय स्पर्धा आणि बदला. इराण आणि इस्रायल एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनले आणि हे युद्ध पुढे कुठे जाणार? आज आपण पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. 1979 साल इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. शहा राजवट संपली आणि सत्तेत आले आयातुल्ला खोमेनी. त्याआधी इराण आणि इस्रायल यांचे संबंध वाईट नव्हते, पण क्रांतीनंतर परिस्थिती पूर्ण बदलली. नवीन इराणी नेतृत्वाने इस्रायलला अवैध राष्ट्र म्हटलं. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये थेट राजनैतिक संबंध संपले आणि याच क्षणापासून शत्रुत्वाची बीजं पेरली गेली. इराणने थेट इस्रायलवर हल्ला केला नाही, पण त्याने इस्रायल विरोधी गटांना पाठिंबा दिला. गाझामधील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह. इस्रायलचा आरोप आहे की या संघटनांना इराणकडून शस्त्र आणि आर्थिक मदत मिळते. दुसरीकडे इस्रायलने सिरिया आणि लेबनॉनमध्ये इराणी तळांवर हवाई हल्ले केले. हे थेट युद्ध नव्हतं, पण एक शॅडो वॉर, सावलीतील युद्ध सुरू होतं. 2023 नंतर परिस्थिती आणखीन तापली. गाझामधील संघर्ष वाढला. इस्रायलवर मोठे हल्ले झाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कठोर कारवाईची भूमिका घेतली. सिरियातील इराणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाले. इराणने प्रत्युत्तर म्हणून ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्याचा दावा केला. त्यामुळे पहिल्यांदा दोन्ही देश थेट आमनेसामने आले. ही केवळ सीमावादाची लढाई नाही, हे वर्चस्वाचं युद्ध आहे. इस्रायलला भीती आहे की इराण अण्वस्त्र विकसित करत आहे. इराण म्हणतो त्यांचा अणुकार्यक्रम शांततापूर्ण आहे. पण जर इराण अण्वस्त्रधारी देश झाला तर मध्य पूर्वेतील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलू शकतं. ही सर्वात मोठी भीती आहे. जर हे युद्ध वाढलं तर त्यात अमेरिका, रशिया आणि इतर देश ओढले जाऊ शकतात. तेव्हा हा संघर्ष केवळ 2 देशांपुरता राहणार नाही. जगभर तेलाच्या किमती वाढतील, आर्थिक संकट निर्माण होईल. सर्वात मोठं नुकसान होईल सामान्य नागरिकांचं. इराण इस्रायल संघर्ष अचानक सुरू झालेला नाही. तो आहे इतिहास, राजकारण, धर्म, शक्तीच्या खेळाचा परिणाम. पण प्रश्न अजूनही कायम आहे. हे युद्ध थांबेल का? की मध्यपूर्वेत मोठं महायुद्ध उभं राहील? अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम तसेच यूट्यूबला देखील फॉलो करा. महाराष्ट्र अपडेट्स ऐकत रहा, पाहत रहा.